बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर पंचायत समिती कार्यालयासमोर आजपासून तिघांनी बेमुदत अर्धनग्न आंदोलन सुरू केले आहे। जिल्हा परिषद शाळेवरील अतिक्रमण हटविणे, भाषा विषयासाठी स्वतंत्र शिक्षकाची नियुक्ती करणे आणि शिक्षकांवरील BLOची अतिरिक्त कामे कायमस्वरूपी कमी करण्याच्या मागण्यांकरिता हे आंदोलन करण्यात येत आहे। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर पंचायत समिती कार्यालयासमोर पंकज वाघ, प्रवीण राजगुरू आणि मनीष जाधव यांनी बेमुदत अर्धनग्न आंदोलन सुरू केलेत। शिक्षकांवरील BLOची अतिरिक्त कामे कमी करावीत, सारशू येथील जिल्हा परिषद शाळेसाठी भाषा विषयांचा स्वतंत्र शिक्षक नियुक्त करावा आणि शाळेभोवतीचे अतिक्रमण तातडीने हटवावे या प्रमुख मागण्यांकरिता हे आंदोलन करण्यात येत आहे। यापूर्वी हे आंदोलकांनी गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, तहसीलदार, जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देत 15 दिवसांची मुदत दिली होती। मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। मात्र मुदत संपल्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आजपासून अर्धनग्न आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। आंदोलकांच्या म्हणण्यानुसार सारशू येथील जिल्हा परिषद शाळेभोवती झालेल्या अतिक्रमणामुळे वर्ग खोल्यांमध्ये पुरेसा प्रकाश पोहोचत नाही आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होत आहे। तसेच शाळेत सुमारे 66 विद्यार्थी असून केवळ 3 शिक्षक कार्यरत असल्याने भाषा विषयासाठी स्वतंत्र शिक्षकाची तातडीने नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे। याशिवाय शिक्षकांवर BLOची अतिरिक्त जबाबदारी टाकल्यामुळे शैक्षणिक कामकाजावर परिणाम होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। प्रशासनाने यापूर्वी अतिक्रमण हटवण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात कारवाई झाली नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले आहेत। आज मेहकर पंचायत समिती समोर आम्ही 3 मागण्या घेऊन बसलेलो आहे, ज्यामध्ये जिल्हा परिषद शिक्षक जे आहे त्यांना जे अतिरिक्त काम दिलेलं आहे त्यामुळं या शिक्षणाचा दर्जा घसरलेला आहे। जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी मिडल क्लास असल्यामुळे या शाळासुद्धा बंद पडत आहे, कारण तिथली गुणवत्ता घसरलेली आहे। जर या शिक्षकांना फक्त विद्यार्थ्यांना शिकवण्याचंच काम असलं तर विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण देऊ शकतात। या मागणीसाठी आम्ही आज इथे बसलेलो आहे। त्यामध्ये दुसरी मागणी आहे की सारशू येथे जी जिल्हा परिषद शाळा आहे तिला याच वर्षी 8व्या वर्गाची मान्यता मिळाली। तिथे शिक्षक 3 आहे, वर्ग 8 आहे, त्यामुळे त्या शिक्षकावर अतिरिक्त भार पडत आहे। जर तिथं नव्याने एका शिक्षकाची नियुक्ती जर केली तर कुठेतरी ती शिक्षकावरची शिक्षणाचा जास्त अतिरिक्त भार पडलेला आहे तो कमी होईल व शिक्षणाचा दर्जा सुधारेल। त्यामध्ये तिसरी मागणी जी आहे, जिल्हा परिषदेची शाळेची खिडक्या आहे ते पूर्णपणे बंद केलेलं आहे व शेजारी पाजारी लोकांनी तिथे अतिक्रमण केलेलं आहे। या संदर्भात वारंवार आज हे नव्यानं आंदोलन नाही, याच्या अगोदर कितीतरी आंदोलन केलेले आहे, परंतु त्या ज्या शाळेच्या अतिक्रमणाविषयी प्रशासनानं तीळ मात्र सुद्धा त्याच्यावर कारवाई केलेली नाही। ही आमची तिसरी मागणी आहे। या संदर्भात आमच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचे आंदोलन अशाच प्रकारे चालू राहतील। मेहकरमध्ये सुरू झालेल्या अर्धनग्न आंदोलनाकडे प्रशासन काय भूमिका घेते आणि आंदोलकांच्या मागण्या कधी मान्य होतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।